नमस्कार भावांनो, तर स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण कॅमेऱ्याला हाऊसिंग कशी लावली जाते तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याकडे एक हाऊसिंग आहे आणि त्यानंतर एक कॅमेरा आहे आपल्याकडे, बुलेट कॅमेरा। आता हे हाऊसिंगचं स्टँड, स्क्रू वगैरे हे सर्व त्या हाऊसिंगसोबतच येतं। तर आता सर्वात पहिले आपण कॅमेरा ओपन करणार आहेत। आता कॅमेरामध्ये हा आपलं जे आपण या टर्फवर जे याची व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेली आहे, हीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईल। याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकाल मी तुम्हाला। तर याचं इथे इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे आपण कॅमेऱ्यांचं, हे सर्व डिटेल त्या व्हिडिओमध्ये आहे। तर अशा प्रकारे हे बघा, हे हाऊसिंगचं हेड आहे आणि ही बॅक साईड आहे। बॅक साईड आपण सर्वात पहिले ओपन करून घेणार आहे। या ठिकाणावरूनच कॅमेरा आपण याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत भावांनो। तर यासाठी आपण सर्वात पहिले आपण बॅक साईड त्याची ओपन करून घेऊ। तर या ठिकाणी बघतोय आपण की आपली हाऊसिंगची बॅक साईड ओपन झालेली आहे। त्याच्यानंतर त्याच्या वरचं जे कवर आहे ते कवर आपण बॅक साईडला सरकवून आणि त्याला मागं काढून घेणार आहोत भावांनो। त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये आतमध्ये लावलेलं जे अजून एक कवर आहे फिटिंगसाठी असतं, ते खालून त्याला सपोर्ट असतो जेणेकरून कॅमेरा जास्त खाली दबला जावा नाही आणि प्रॉपर ते जे वरच्या साईडचा पत्रा आहे आणि त्याच्या खालच्या साईडला जो स्कोप आहे त्या दोघांच्या आतमध्ये प्रॉपर असा कॅमेरा ॲडजस्ट झाला पाहिजे। त्यासाठी ते खालचं प्लॅस्टिकचं ते कवर दिलेलं असतं त्याच्यामध्ये, जेणेकरून तो एकदम प्रॉपर ॲडजस्ट होईल आणि कॅमेराचा अँगल आपल्याला प्रॉपर असा सेट करेल, प्रॉपर तो हलणार नाही, यासाठी ते दिलेलं असतं भावांनो। तर हे बघा, यासाठी ते आता आपण त्याला मागं काढू, त्याला थोडंसं फिरवून घेऊ आणि बॅक साईडला काढून घेऊ। अशा प्रकारे ते बॅक साईडला फिरवलं की ते निघून जातं भावांनो। त्यानंतर आपण खालच्या साईडने आपल्याला स्टँड लावायसाठी एक कवर असतं त्याचं, ते कवर त्या ठिकाणी आपण खालून त्याला एक स्क्रू आहे नटबोल्ट टाईप, तर तो आपण त्याला कसून घेऊ पहिले। ते कसल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्टँड लावणार आहे। स्टँड लावला की तो आपण त्याला एका याच्यावर स्टीलच्या रॅकवर माउंट करणार आहे, जिथं ते कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन आपण करणार आहोत। मित्रांनो, या टर्फचं काम आम्ही प्रॉपर 1 दिवसात केलं होतं। ते आपण आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे। त्याच प्रकारे क्रिम्पिंग वगैरेची पण लिंक आपल्या याच्यामध्ये आहे। SD कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन कसं करतं त्याची पण आपण लिंक याच्यामध्ये देऊन टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आता हे बघा, या ठिकाणी स्टँड वगैरे लावून घेतलं आहे आपण। त्याचं आता स्टँडची बॅक क्लिप लावली, सॉरी। त्याच्यानंतर आता हे बघा, हे स्टँडचं जे ग्रिप आहे हे मुव्हेबल ग्रिप असतं, दोन्ही यू टाईप जे असतं हे यू टाईप पण आपण फिरवू शकतो, त्याच्याने आपण कॅमेऱ्याचा अँगल सेट करू शकतो। आणि हे जे आहे त्याला फिटिंगसाठी स्क्रू दिलेला असते, दोन्ही साईडचे 2। आता हे बघा, हे यू टाईप जे आहे ते आता प्रॉपर असा एक नट येतो, त्याला सेंटरला जो नट आहे तो थ्रेडवाला नट असतो, त्या थ्रेडवाल्या नटनी त्याला आपण फिट करणार आहोत भावांनो। तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या थ्रेडवाल्या नेटनी पण त्याला आपण पॅक केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आता बाजूनी हे बघा, हे जे आपण स्टँडचं कवर काढलं होतं त्या ठिकाणी आपण स्टँडवर परत त्या ठिकाणी त्याला माउंट करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कॅमेरा टाकून असा त्याला प्रॉपर एकदम सेटअप करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला। आता जस्ट नाव आता हे बघा, त्याला फिटिंगला घेतलेलं आहे, ते फिटिंग करतो आता पटकन। तर हे बघा भावांनो, स्टँड आणि कवर अशा प्रकारे आपलं फिट झालं आहे। त्याच्यानंतर आतमधलं जे कवर आहे ते आपण पुढं सरकून कॅमेरा असा हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये लागणार आहे। त्याच्यानंतर यामध्ये जे त्याचं वरचं जे छत आहे म्हणजेच त्याचं वरचं कवर ते त्याच्यावर आपण लावून असं प्रॉपर एकदम फिट करणार आहोत। आणि त्या साईडने आता हे जे बॅक कवर आहे, बॅक कवरला त्याला 2 होल्स आहे, त्यामधला एक होल आपण काढून घेणार आहे, जिथून त्याची केबल आपण त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करणार आहोत भावांनो। तर अशा प्रकारे आपण हाऊसिंग लावू शकतो। अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे हाऊसिंगचं इन्स्टॉलेशन करू शकतो। व्हिडिओ चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आमच्या चॅनलवर तुम्हाला अपलोड झालेले व्हिडिओ त्वरित दिसेल। थँक्यू।